नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे बोंबील मसाला. अगदी खतरनाक अशी चव आपल्या भाजीला आलेली आहे आणि या भाजीमध्ये मी कोणत्याही प्रकारचे मसाल्यांचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा चव अगदी खतरनाक आलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कोणतेही पदार्थ बनवताना सुरुवातीला पूर्वतयारी केली की पदार्थ हा पटापट बनतो. सुरुवातीला मी लसूण कापून घेते बारीक असा. कोथिंबीरसुद्धा मी कापून घेतलेली आहे. आता मी इथे 2 कांदे घेतले आहेत मोठे. कांदे अगदी बारीक आपल्याला कापून घ्यायचे आहेत. याप्रमाणे कांदे बघा माझे कापून झालेत. आता कढईत मी तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर लसूण घातला. लसूण अगदी 2 सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसूणचा कलर बघा चेंज झालेला आहे. त्यात मी कांदे घालते. कांदे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. अगदी 2 मिनिटानंतर कांद्यांचा कलर बघा ट्रान्सपरंट झालेला आहे. कलर थोडासा गुलाबी झाल्यानंतर आता मी 1 टोमॅटो घालते. टोमॅटो घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. आता कांदे आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. बघा त्याला तेल सुटलेलं आहे. त्यात मी आता मिरची पावडर, हळद आणि धणे पावडर. आता मसाले अगदी 2 सेकंद आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता बोंबील घालते. बोंबील अगदी 2 पाण्याने स्वच्छ धुतलेत मी. बोंबील आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे. बोंबील मसाल्यामध्ये परतल्याने बोंबीलचा अगदी वास हा कमी होतो आणि चव अधिक भाजीची वाढते. थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी इथे घातली आणि पाणी घालते. भाजीला बघा आपली उकळी आलेली आहे. अगदी मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिटं मी आता भाजी शिजू देणार आहे. आणि भाजीला मी रस्सा ठेवणार आहे हलकासा. आता 5 मिनिटानंतर मी इथे कमी गॅस करून 5 ते 6 मिनिटं भाजी मी कमी गॅसवर सुद्धा शिजू देणार आहे, जेणेकरून बोंबील अगदी परफेक्ट आपली शिजतील आणि भाजीची चव वाढेल. जेवढी आपण भाजी कमी गॅसवर शिजवू तेवढी भाजी रस्सा दाटसर होतो आणि तरी छान येते भाजीला. आता वरून मी कोथिंबीर घातली. तरी बघा किती छान आलेली आहे आणि अगदी परफेक्ट असे आपले बोंबीलसुद्धा शिजलेले आहेत. तुम्ही ही भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर चुरून खाऊ शकता. एन्जॉय करा. अगदी तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे. मस्तच. आता मी तुम्हाला सर्व करून सुद्धा दाखवते. बघा किती भन्नाट चव आपली भाजीला आलेली आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे भाजीला. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.